आणि मला असं वाटतं की या चर्चेचा उपयोग सुद्धा न्यायालयात न्याय निवाडा करणाऱ्या बसलेल्या आमच्या मंडळींना आमच्यापेक्षा जास्तच अक्कल आहे, आमच्यापेक्षा जास्तच कायदा कळतोय. पण अध्यक्ष महोदय, आम्हाला कधी कधी असं वाटतं न्याय निवाडा करायला बसलेल्या न्यायाधीशांवर आम्ही टीका टिप्पणी करू शकत नाही, करणार नाही. त्यांच्यावर आक्षेप घेण्याचा विषय सदनात असू शकत नाही. पण न्याय निवाडामध्ये ज्या आकडेवारीला आणि ज्या पद्धतीच्या आलेल्या समोर गोष्टींना मागासलेपणा स्पष्ट होतोय, तो अजून पोहोचवला पाहिजे. तो पोहोचवला तर महाराष्ट्राचं हित आहे. म्हणून हे मांडणं आवश्यक आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी मांडल्या पाहिजेत. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, भारतीय प्रशासन सेवेतील आमच्या मराठा समाजाचं प्रमाण किती? 6.92. थेट निवड भरतीद्वारे प्रमाण किती? 0.27%. 1% सुद्धा नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मराठा समाजाचे भारतीय पोलीस सेवेतील प्रमाण 15.92%. अध्यक्ष महोदय, 30-32% समाज आहे. भारतीय वन सेवेमध्ये आम्ही 7.87%, 8% पण नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या पद्धतीची परिस्थिती समोर असताना अध्यक्ष महोदय, मराठा समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ 4.30 पदे मराठा समाजातील उच्च शिक्षितांनी धारण केली आहे, म्हणजे 5% सुद्धा नाही. अध्यक्ष महोदय, ज्यांना मिळाले त्यांना लखलाभ लागो. पण अध्यक्ष महोदय, शेती हा व्यवसाय करून काम करणारा आमचा मराठा समाज एका बाजूला त्या ठिकाणी अवकाळी पाऊस आणि नेहमी येणारे विविध प्रश्न डोळ्यासमोर असताना त्या शेतीवरनं निघणारं उत्पन्न आणि त्यामुळे येणारे डोळ्यातले अश्रू, आणि दुसऱ्या बाजूला थेट सेवा असो किंवा अन्य प्रशासकीय सेवा असो किंवा आमच्या उच्च शिक्षितांनी धारण केलेला नोकरीचा टक्का असो, यामधलं प्रमाण 5% सुद्धा नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, पदवी अभ्यासक्रमातील प्रमाण किती? अध्यक्ष महोदय, अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी पदविका यामध्ये प्रवेशाचं प्रमाण होतं 7.3%. वैद्यकीय पदवी पदव्युत्तर पदवीमध्ये होतं 6.4%. इतर म्हणजे सर्वसाधारण मानवविद्याशास्त्र वाणिज्य व्यावसायिक मध्ये 4% पण नाही, 3.89%. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून अध्यक्ष महोदय, एका बाजूला पारंपरिक व्यवसायामध्ये शेतीमध्ये असणाऱ्या अडचणी आणि त्यातनं होणार दुःख, आणि दुसऱ्या बाजूला नोकरीमध्ये निमशासकीय सेवेमध्ये पदवीधरांमध्ये अबकड मध्ये या ठिकाणी असलेलं प्रमाण हे त्या ठिकाणी अतिशय वेदना देणार आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, 70% मराठा कुटुंब कच्च्या घरामध्ये राहतात, अशा पद्धतीची माहिती. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, मोठ्या प्रमाणामध्ये आज कुठलाही विषय समोर घेतला की आपल्या सगळ्यांसमोर जे आपलं कामच आहे, मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करा, मानवतावादी दृष्टिकोनातून विचार करा. अरे आमच्या मराठा मुलाबाळांचा मानवतावादी दृष्टिकोनातून कधीतरी विचार होणार आहे का? याचं वायुमंडल या सदनातून न्याय निवाडा करणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी 70% आमच्या लोकांना कच्च्या घरात राहावं लागत असेल आणि 37% मराठा कुटुंबे शेतामधील तात्पुरत्या निवारात राहतात, शेतातल्या निवारात राहतात. 37% लोक. अध्यक्ष महोदय, मागासलेपणा सिद्ध करायला अजून हवंय काय? अध्यक्ष महोदय, जे कोर्टात जात आहेत, ज्याला विरोध करतायत, त्या सगळ्यांपर्यंत ही आकडेवारी पोहोचते का? मी आपल्या माध्यमातून हे म्हटलं तर चुकीचं होणार नाही भास्करराव, की त्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा डोळे उघडे ठेवावेत आणि या सदनातल्या होणाऱ्या चर्चेला आणि येणाऱ्या प्रत्यक्ष आकडेवारीला कुठेतरी विचार करावा. ही साथ इथून घालावी लागते. हे दुर्दैव आहे, हे दुर्दैव. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, माझा रोष कोणाच्या विरोधातला नाहीये. हे जर आकडे अजून मागासलेपणा दाखवत नसतील की शेतामध्ये 37% लोकांना आमच्या मराठा समाजाच्या राहायला लागत असेल तात्पुरता निवाऱ्यात, दुसरा मागासलेपणा अध्यक्ष महोदय या ठिकाणी असण्याचं काय आहे? अध्यक्ष महोदय, 58% कुटुंबामध्ये स्वयंपाक घर पण नाही. अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, या पद्धतीच्या परिस्थितीमध्ये आपला समाज त्या ठिकाणी राहतोय. आणि म्हणून मी म्हटलं, वेदनादायी हा प्रसंग आहे की पुन्हा आपल्याला या सदनामध्ये 2016 नंतर परत हीच चर्चा करायला लागते. अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, मी तो आत्महत्यांचा आकडा माझ्याकडे असलेला जुना आहे, त्यामुळे तुम्ही मांडत नाही की त्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आत्महत्यामध्ये आमचा मराठा समाजाचेच मुलं त्या ठिकाणी दिसत आहेत.
कोणाची आत्महत्या ही दुर्दैवीच आहे, पण एका पर्टिक्युलर समाजाच्या युवकाची आत्महत्या माझ्याकडे असलेल्या जुन्या आकड्यानुसार 23.56% जर असेल तर ती मला वाटतं अतिशय वेदनादायी अध्यक्ष महोदय आहे. स्थलांतरामध्ये आमचा टक्का जास्ती आहे. शहराकडे स्थलांतर झालं तर आमचा समाज शहराकडे आल्यावर काम काय करतो अध्यक्ष महोदय? तर तो हमाल, माथाडी, डबेवाला, घरगडी, गोदीकाम 53% शहरांमध्ये ही कामं करण्याची दुर्दैवाने मी म्हणेन त्याला दुर्दैवाने ती अडचण समोर येऊन तो लाचारीने करत असेल. कोणाला चांगलं जीवन नको अध्यक्ष महोदय? आरक्षणाविना चांगलं जीवन मिळालं तर कोणाला नको आहे? पण आज आरक्षणाशिवाय गत्यंतर नाही. पुरेसं आरक्षण शिक्षणामधलं, पुरेसं आरक्षण नोकऱ्यांमधलं आणि ते कायम टिकणारं अध्यक्ष महोदय या पद्धतीची परिस्थिती आणि आवश्यकता समाजाची आहे. मराठा समाजातील 88.81% अध्यक्ष महोदय आकडा डोळं दिपवणार नाही म्हणे मी, डोळे एका अर्थाने आश्चर्यचकित करणार आहे की आमच्या महिलांना उदरनिर्वाहासाठी शारीरिक श्रमाची कामं मग शेतातलं असेल किंवा अन्य ठिकाणचं असेल या आमच्या माता भगिनींना 88.81% अध्यक्ष महोदय याचा अर्थ 10-12% मराठा समाजातल्या आमच्या भगिनी या सुखवस्तूने राहत आहेत आणि 88% या उदरनिर्वाहासाठी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय वणवण भडकतात अशा पद्धतीची स्थिती आहे. शैक्षणिक दर्जाच्या बाबतीत सुद्धा मी मगाशी आकडेवारी सांगितली अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय आर्थिक दर्जाच्या बाबतीत सुद्धा सांगायचं झालं तर दारिद्र्य रेषेखालील मराठा समाजाचा विचार करायचा झाल्यास 72.82% मराठा कुटुंबे यांचे उत्पन्न गतवर्षी सरासरी 50,000 प्रतिवर्षापेक्षा कमी आहे. 50,000 रुपये प्रतिवर्षापेक्षा कमी अशी जर 72% लोक असतील आणि अशी आकडेवारी सांगत असतील आणि दारिद्र्य रेषेखालील 37.28% याचा अर्थ अध्यक्ष महोदय आर्थिक दर्जा मराठा समाजातल्या आमच्या लोकांचा काय आहे याच्यापेक्षा वेगळं काही सांगायची गरज नाही आणि म्हणून टिकणार आरक्षण पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय विविध कृषी व अकृषी कारणांसाठी संस्थात्मक तसा संस्थाबाह्य सूत्रांकडून कर्ज घेणारी जी लोक आहेत त्यामध्ये 52% मराठा समाजाची लोक अध्यक्ष महोदय आणि 49% मराठा कुटुंबाकडे कोणतेही वाहन नाही आणि 47% मराठा कुटुंबाकडे दुचाकी आणि फक्त 0.53% चारचाकी धारक आहे. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय ट्रॅक्टरसाठी सुद्धा या सगळी ऍक्टिव्हिटी मी पटलावर ठेवीन अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय या परिस्थितीत ना